भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवलाय. संपूर्ण भारतभरामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यातच जिथं आंदोलन सुरू आहे तिथे देखील एक माजी सैनिक आहे ज्यांनी 24 वर्ष देशाची सेवा केली, त्यांना देखील बोलावणं करण्यात आलेली आहे. आपण जाणून घेऊया नेमकं तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही जाणार आहात का नाही, कसं आम्हाला भारतीय सेवा रिकॉल करण्यात आले आहे. तर आम्हाला बोलवलं तर आम्हाला आवश्यक जाणं आहे सीमेवरती. त्यासाठी आमचे आंदोलन चालू आहे असताना मी ते देश सेवेसाठी मी तत्पर आहे. ते देश सेवेसाठी आज तत्परतेनं धावून जाण्याची त्यांची मानसिकता, पण त्यांच्यासाठी कोणी धावून जात नाहीये. ते तत्पर आहेत कवच टँगन घेऊन, पण त्यांच्या मालमत्तेचं काय, त्यांच्या सुरक्षेचं काय, त्यांचं जे आहे ते लुटायला लागले तुमचे अधिकारी, त्याचं काय, मग त्यांना सुरक्षा कोण देणार आहे? ते निवृत्त झालेत. आता तिथून जर तिथं काय होती परिस्थिती, देशासाठी काय गोळ्या झेलावं लागतं की परत यायला मिळतं की नाही मिळतं, मग त्याच्या कुटुंबाचा जो उदरनिर्वाहाचं साधन आहे त्याचं प्रायोरिटीवर करणार आहे का? आणि मला काय वाटतं, जर प्रशासनानं खरंच दखल घ्यायची असेल तर उद्याच्या उद्या त्यांची दखल घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी जर लावला तर आम्हाला वाटेल की काहीतरी काम करणार आहे.